सतत सतत 5 वरी सासरूला गेल्यानं स्वतःच्या जीवाला वैतागून त्या हिरीला बसवून दिला हो, त्या जातो म्या माना झालं तर धावतील बघा. ठीक आहे. पंड्या, हे पंड्या, आलो आलो, लवकर ये. काय आता समोर ये. माझं एक काम करशील का? हरे राम हरे राम. सबंध आयुष्यात जेवढं काम केलं नव्हतं ना तेवढ्याच्या एका दिवसात काम केलंय मी. आता यापुढे नुसतं आराम आणि आराम करणार बुवा. पंड्या, मला एक सांग, तुझ्या कुठच्या बाजूचे दात हलत नाहीत रे? या पंड्या, तो सांगा सांगा लवकर सांगा. एक मिनिट सांगतो बोललो. हे बघ, रायमध्ये ना एक मोठं वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडावर एक भली मोठी ढोली आहे. होय होय, पूर्वी ना पोपट राहत होते त्या ढोलीत. संभ्या गुरुवार आणि समीर नाराज एक पण पोपट ठेवला नाही बघा त्या ढोलीत. त्या ढोलीमध्ये हे पत्र ठेवायचं आणि त्या ढोलीत असलेलं दुसरं पत्र घेऊन यायचं, कळलं? आणि हे बघ, हे फार महत्वाचं पत्र आहे. या उघडून वाचू नकोस आणि व्यवस्थित नाही. कुणाला लिहिले हे पत्र? प्रियसीला माझ्या प्रेमपत्र आहे, प्रेमपत्र. बाप रे, मग तर तुम्ही सांगितलं ना तरी उघडून नाही वाचणार बघा मी. अरे का रे? काय सांगू, प्रेम फार गरम पडतं. कुणाला नुसते असे चटके येतात, असे झटके येतात प्रेमाचे. 2 हृदय एक होतात आणि एका दिलाचे 1000 तुकडे होतात. प्रेम अमर आहे असं प्रेमिक म्हणतात आणि प्रेम करून मनामध्ये अंगावर ओढून घेतात. मग तुझं बसलं होता का कोणावर प्रेम? बसलं होतं पूर्वी, मग आता झोपलंय. म्हणजे तुझा प्रेम भंग झाला की काय? प्रेम भंग? मीच दुभंग झालोय. म्हणजे त्याचं असं झालं, एकदा मी भल्या पहाटे उठून धार, काय? म्हशीची धार काढायला गोट्यात जात होतो. तेव्हा ती चिंतूनाची चिमणी अविनाश कशी अशी केस करत होती. तिला पाहताच इतकी वर्ष झोपलेला माझं उठलं. ते सरळ तिच्यावर जाऊन बसलं. मी चिमणीच्या जवळ गेलो. चिमणे, हे चिमणे, माझं प्रेम बसलंय तुझ्यावर, तुझं बसव ना माझ्यावर. ती काय बोलली नाही. मग मी गेलो त्या चिंतूनाकडे, म्हणालो, अरे शिकाऱ्याच्या
करून असं काही प्रेम बसवलं तिनं की पाचही बोट उठली या गालावर. फार फार मजेशीर प्रेम आहे हा तुझं. अहो खरी मजा तर पुढे आहे. सांग सांग. चिमणी गेली घरात आणि तिची आई लागली विंचू चावल्यासारखी किंचरायला. मग त्या चिंतून आणायला सुद्धा कोळ आली. लागले डरकळ्या पडायला. मग काय सगळीकडे शिंगा घरभर नुसती बोंबा बोंब. ती आणि बाणीची स्थिती पाहतात मी सरळ वाड्याकडे धुम टोकली. पण काय सांगू ती वराड मंडळी सुद्धा आली तोंडाचा बेल वाजवत वाजवत पॅ 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 त्यांनी घातलं आमचं प्रेम प्रकरण आमच्या आबांच्या कानावर. मग इथं सगळ्यांच्या समोर उलटा टांगला आणि डोक्याच्या केसापासून ते पायाच्या बोटाच्या नखापर्यंत. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या बोटाच्या नखापर्यंत आमचं प्रेम बसेपर्यंत नाही प्रेम एकदम झोपेपर्यंत असा जोडपून काढला. नंतर मी कानालाच खाय लावला बघा. या पुढं कुठल्याही पोरीवर प्रेम मात्र बसू द्यायचं नाही. फार फार मजेशीर आहे हा तुझं प्रेम. चल, आता माझ्या कामाला हो. बंड्या चिठ्ठी देवा येतो. काम जरा करून यायचं. हो जायला माझे नऊ. अरे हो झालं का प्रेम तुमचं. अहो सकाळ झाली उठा आता. काय खरं नाही वाटलं लय टाइम घेतलं ना. होशियार खबरदार. होशियार खबरदार. राजाधिराज चित्रगुप्त की स्वारी आ रही है. अगं भयंकर पिसळलाय तो. कसं कोण जाणे पण आपण इतक्या वेळ त्याच्याबद्दल बोलत होतो ना ते ऐकलंय त्याने. अगं खवळून एकदम माझ्या अंगावरती आला. मला तर वाटलं की हा आता माझी मानच उरगळणार. पण कुंडीतलं हे फूल तोडलं आणि या फुलाकडे पाहून म्हणाला मी कसं आहे ते पाहायचंय तुला. या फुलापेक्षा कोमल आणि पत्तरापेक्षा कठोर आहे मी असं म्हटलं आणि मला उचलून बाहेर फेकून दिलं. वा, छान चांगली आता घडली. तू म्हणत होतास ना प्रिया नाही म्हणतो. अगं अगदी 100% ठार वेडा आहे तो. बरं सरू मी आता जातो हा. आबांनी इंजिन दुरुस्त करून राजकोंडीवरती लावायला सांगितलंय. सांभाळ हो. ते पाटीलवाडीची लोक किती खुश आहे तुला ठाऊकच असेल. एकदा ना आपण तिथे इंजिन लावलं होतं पण तिथे लोकांनी ना भांडण करून ते उकरून काढलं रे. तेव्हा आबा पिसाळले. भयंकर हाणामारी होणार होती. खून पडणार होता. तू माझी काहीच काळजी करू नकोस ग. मी कशालाही घाबरत नाही. यावर्षी त्यांना असं काही पीक काढून दाखवतो की त्यांनी खुश होऊन मला घर जावई करून घेतलं पाहिजे.
अरे तुझा थोडा रसभंग झाला म्हणून मला फार दुःख होते बघ. काय हवंय तुम्हाला? आबा आणि बंडू दोघेही घरात नाही. अरे ते तर आल्या बरोबर ओळखलं मी. घरात कोणी नाही म्हणून तू जा. पण मला एक सांग, तू आहेस ना? पूर्ण तुझं झालं. माझं तुझ्याकडे काम आहे बघ, आणि घरात कोणी नाही म्हणून इथे येण्याचं धाडस केलं बघ मी. बरं, तू म्हणे शेतकी कॉलेजची परीक्षा देऊन आलायस? हो का? नाही म्हणजे आता पुढे काय करणार आहे? शेती. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती करणार आहे. अहो तुम्ही पीक काढता ना, त्यापेक्षा दुप्पट पीक अगदी खात्रीशीर काढून टाकेन मी. अरे ते इनामदार शेतात तू, तुला काय त्याचा फायदा? हे बघ रंजन, तिथं तू नोकरासारखा नसणार. तू घाम गाळणार, तुझ्या मेहनतीचा आणि तुझ्या शिक्षणाला फायदा उठवणार इनामदार. आणि तू मात्र आहे तसाच राहणार भुके गंगा. त्यामुळे तू असं कर ना, तू माझ्याकडे ये. त्याचा मोबदला मी काम उचलून दे. शिवाय वर मालकाच्या मदतीने बनवी. शिवाय एक थोडी जमीन सुद्धा दे तुला कायमची. बघ, विचार कर आणि सांग. नाही पाटील, इनामदारांना सोडून जाणं शक्य नाही बघा, आणि त्यांच्याशी बेईमान होणं तर मुळीच शक्य नाही. अहो पुत्रावत माया केली त्यांनी आमच्यावर. अरे काय मेहरबानी केली नाही तर तुझ्यावर. आपल्या भल्यासाठी त्यानं तुला शिक्षण दिलं, आम्हा पैसा खर्च केला, पण तोच पैसा तुझ्या डोक्यावर कर्ज म्हणून ठेवला. अहो मग ते कर्ज फिटेपर्यंत तरी मला त्यांच्याकडे राहावंच लागणार आहे ना. अरे मी पण तुझे कर्ज, मग ते झालं. तरीही जमणार नाही. अहो हो, त्यांनी ज्या इच्छेने मला एवढं शिक्षण दिलंय, त्यांची ती इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. रत्नाकर, अरे कुठलाही शहाणा माणूस एवढ्या सवलती देणार नाही, आणि मूर्खाचा मूर्ख माणूस अशा सवलती वाया घालवणार नाही. नीट विचार कर, नाहीतर पुढे पस्तावशील. पाटील अगदी पूर्ण विचार करूनच बोलतोय मी. हा रत्नाकर, अरे नावाचा दाजी पडेल आहे मी. अरे माझ्याशी अनुभवनानं वागणारा भला भला धुळीला मिळवलंय मी. अरे तू तर कालचा पोर. आलं लक्षात? अरे इनामदाराच्या ठेकड्या पोरी करताच तू इथे लाळ उठलोयस ना. पण लक्षात ठेव, माकडाला माणिक. पाटील, आपला जर अपमान हवा नाही असं वाटत असेल ना, तर तोंडाला आवाज घाला, नाहीतर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. अरे जा, अशा तुझ्या धमक्याला निघालत नाही मी. अरे नुसते बाकीने नजर टाकली ना, तर लाखाची खात करण्याचं सामर्थ्य आहे माझ्या. मग तुम्हाला ना काय करायचं ते करा, मला परवा नाही कशाची. पाटील आणू का टपुरा? हे काय बेटा, सापाच्या शेपटीवर पाय देऊन जातोय, पण उद्या सकाळपर्यंत जगलास ना तर देवाची खरी समज. म्हणजे अरे पाटील वाडीच्या लोकांना खडकवून ठेवलंय मी. हा जर आठ म्हणून इंजिन लावायला गेला ना, तिथं त्याचे खंडोळी केल्याशिवाय राहणार नाही ते लोक. म्हणून या रक्तपथापासून नामानिळा राहायचं असेल तर मला इथंच राहायला पाहिजे. इथं राहायचं म्हणजे वाघाच्या भेट राहण्यासारखं आहे बघ. अहो पण एवढा मोठा कोण लागून गेला तो वाघ इनामदार? वाघ? अरे वाघापेक्षाही भयंकर आहे तो. आज 20 वर्ष खांडवय आहे बघ त्याचं माझं. मला इथं पाहतात ना, तो खडके एकदम फण मारले होते. माझ्या आता ती कुणाला जर भिताय का गप्पा असले 56 वर लोक म्या. अरे म्हणून तर तुला बरोबर घेतले मी. पण तू समजतोस ना, तेवढं सोपं काम नाही. अरे जरूर काळ घडीचा अवतार आहे तो.
ढकलता ज्वालामुखी आणि एकदा भडकला ना तर सर्वांची जाळून राख करेल एवढं सामर्थ्य आहे त्याच्यात. अरे आता 50शी ओलांडली तरी 4-5 लाकडांना डोळ्याची ताकद आहे त्याच्यात. हे बघ पिढ्या, तू आता तपासून बस कोण येत आहे काय पाटील आकडे जास्त कोणीतरी तू तसेल तू तयारीत राहा. या इनामदार शत्रू नाही मित्र आहेत ते. जा आता. पाटील मग काय गोड बंगाल आहे पोय आणि या यमाला घेऊन कशा फिरतात बरोबर तुम्ही? अरे माझ्या वाटेत अडवायला ना यम सती टाळण्यासाठी. मेघनाथ, तुला एक सूचना देऊन ठेवतो. ज्या गावात जरा तुझं असं स्थिर करायचं असेल तर या ताजी पाटलाशिवाय गरजेचं नाही तुला. पाटील हो त्याकरताच मी तुमचा इथं शोध करीत आलो आहे. आणि या तुमच्या गावामध्ये मी नव्यानं राहायला आला म्हणा माझं तसं फारशी कोणाशी ओळख नाही. पाटील आणि काम ही थोडं महत्वाचं आहे तेव्हा आणि लक्षात म्हणजे काम जरा झोपीचं दिसतंय. हे बघ मेघनाथ, आता स्पष्ट बोलायचं म्हणजे अशा कामाचा मोबदला तुला जादा द्यावा लागेल आणि हे जर मान्य असेल तरच मग कामाचं. पाटील तुम्ही आपली आता खायची दात दाखवल्यावरती मलाही माझी आता खरी दात दाखवायला पाहिजे. पाटील हो पाटील, तुम्ही तुमचा मोबदला घेऊन चुकला आहात अगदी 7 वर्षापूर्वी. 7 वर्षापूर्वी? हो. अरे काय भांबी उठून आणत नाहीस ना? नाही. अरे महिन्याभरापूर्वी तर आमच्या तू गावात आला तेव्हा तुझी आणि माझी ओळख आणि आता 7 वर्षाच्या मात्र झोपतोयस. अरे म्हणजे काय मला पुढचं समज काय? नाही तुम्ही किती शहाणे आहात ना याची जाणीव करून देतोय. सुमारे 7-8 वर्षापूर्वी तुमच्या जीवावरती बेतलेले लपड अहो ते निस्तरण्यासाठी तुम्ही सावकाराकडे आपली जमीन जुमला घर दार हो सारं काही घाण टाकून सुमारे 10 लाख रुपये कर्ज घेतलं. ते तुम्ही ठरलेल्या वेळेत परत केलं असतं तर तुम्हाला सारं काही परत मिळालं असतं अशी तुम्ही कागदपत्रे लिहून दिला. पण ठरलेल्या वेळेत तुम्ही पैसे परत न केल्याने लिहून दिल्याप्रमाणे ते सारं काही सावकाराच्या मालकीचं झालं. हो पाटील, त्याच वेळी सावकार हृदय विकारानं मेला आणि तुम्ही ती कागदपत्र हस्तगत करण्याच्या खटापटीला लागला. त्याच वेळी सावकार पुत्राच्या मित्राची देवीदासाची आणि तुमची ओळख झाली. पाटील त्यानं तुम्हाला युक्ती सांगितली. त्याच वेळी सावकार पुत्र कड्यावरून बसून मेला. हो पाटील अहो 1 रुपया खर्च न करता तुमचं सारं काही जमीन जुमला घर दार सारं काही परत मिळालं. साप खोट आहे. अरे मला पेचात पकडू तू तुझं काम सांगण्यासाठी स्वतःच घरी कथा आहे. पण लक्षात ठेव, अरे तुझ्यासारखे कित्येकांचे बारशे जेवून बसला आहे पाटील. हो पाटील भ्रम आहे तुमचा. अहो तुम्ही कित्येकांचे 1200 जेवला असाल पण माझ्यासारखा तुमच्या 13व्याच्या वड्या खाऊन उरेल. हो पाटील तुम्हाला आदत नाही. अहो कित्येक वर्षापासून ओळखतोय. अहो तुमची सारी अंडी पिल्ली जाणतोय मी. एक लक्षात ठेवा, मला इतरांच्या मोलानं तोला ना तर तोड कशी पटाल नाही. अरे या दाजी पाटलाला तोड कशी पाडणारा जन्माला यायचा तू. अरे ज्याच्या धाकानं उभी पंचकृषी घाबरते त्या दाजी पाटला तो आपल्या ठेवायला बघतोय. अरे काय समज स्वतःला. मी पाहताय बाग करू
सात वर्षापूर्वी सावकार वाड्यात राहणारा देवीदास ना तू? हो देवीदास. देवीदास एका मोठ्या अपघातात मेला. तो मेला आणि हा मेघनाचा उत्तीर्ण झाला. अरे ती किती अवतार घेतलेस ना ते मला काही फरक पडत नाही. अरे सावकाराचा मुलगा अपघातात मेला हे तेव्हा सिद्ध झालं आणि त्याच्या मृत्यूशी तूच काय माझा कोणी संबंध लावू शकत नाही. पाटील इतका बोलका पुरावा असताना देखील पुरावा? कसला? सावकार पुत्राच्या मृत्यूचा तुम्ही लोटून देताना अगदी यामध्ये स्पष्ट दिसत आहे. बघा बघा डोळे फाडून पहा पाटील. अरे कसा काढला हा फोटो? हा फोटो हे तुम्ही नीट कृत्य करत असताना हा फोटो आणि तुमची आजपर्यंतची सर्व हकीकत सगळी लाडी लबाडी मी कमिशनरांना भेट म्हणून पाठवणार आहे. नको देवीदास तू असं काही करणार नाहीस. बोल मी तयार आहे तुझ्या. अरे दया कर माझ्यावर. कुणीच मावत कुणीही दया करत नाही. देवीदास मेघनाथ आहे मी. तू तू सांगशील हे काम करेन मी. शब्बास पाटील शब्बास. आता कसं डोकं ठिकाणावर आलं. बोल बोल तुझं काम बोल. ऐका तर या इनामदाराची पोरगी माझ्या मनात भरली आहे आणि तिच्याशी लग्न करण्याचा निश्चय केला मी. तेव्हा पाटील जेव्हा तुम्ही त्या इनामदाराजवळ माझ्याविषयी मोठमोठ्या बडाया मारायच्या जेणेकरून त्या इनामदारानं स्वतः पोरगी माझ्या मागे लागली पाहिजे. अरे पण कसं शक्य आहे? त्या इनामदाराच्या लग्न जरी पडलो ना अरे आता फाडून राहील मला तो. तो पाटील तो तुम्हाला फाडून खाऊ दे भाजून खाऊ दे नाहीतर आणि फ्राय करून खाऊ दे त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. मला बस फक्त एकच माहिती आहे 15 दिवसाच्या आत इनामदार आपली मुलगी माझ्या दारात घेऊन आला पाहिजे. राजकर पाटील एक लक्षात ठेवा तुमच्या मान्याचा फास काही सुटणार नाही. ए मेघनाथ अरे ऐक ना, ए मेघनाथ ए. आता पळत गेले तर कोण? राहू दे तू वगैरे. कुणाच्या राशीला येत आहे देव जाणे. अरे तुझ्या राशीला यायला त्यांना बिलकुल वेळ नाही. ते सध्या एकमेकांना गिळायच्या तयारीत आहे. त्याची काळजी तू करू नको. मला सांग माझ्या कामाचं तू काय केलंस? मरता मरता जगलो आणि जीव घेऊन पळत आलो. अरे काय? पत्राव्यातनं हिसकावून अरे कुणी? त्या आग्या वेताळानं भंड्या मला सरळ सांगा काय ते. काय सांगू कप्पा तिथं मी झाडावरती चिठ्ठी ठेवायला चढणार तोच मागून आवाज आला थांब. त्या आवाजानं काळी चर झालं माझं. दुसऱ्या क्षणी माझ्या हातातील चिठ्ठी घेतली कोणीतरी हिसकावून. मी मागं वळून पाहिलं. बापरे खांद्यावर भली मोठी कुऱ्हाड घेतलेला एवढ्या थोरल्या मिशांचा कुन्नशी डोळ्यांचा अरे डांगराच्या रंगाचा रामोशी पाहिला आणि चट्टी भागला. एवढं भिंत हवंय मी. मग दुसरं काय केलं? ते तण मिरचून पडलं. शुद्धीवर येतात सरळ वाडा गाठला बघा. पत्र कसं दिलं? असा हलगर्जीपणा मुळीच केला नाही. काहीतरी संदेश नक्कीच दिला असेल त्या. कसला संदेश देतोय तो? मी सावध व्हायच्या आतच पोबारा केला होता त्यानं. म्हणजे
लढाई होणार आहे त्या राजवटीवर. काय झालं? त्या वेड्या पिढ्याला पुन्हा झटका आलेला दिसतोय प्रेमाचा. किती घाबरलो मी. मला वाटलं मग आता राघोची शिरला की काय त्याच्या अंगात. बड्या बड्या अरे चल कुठं? अरे त्या राजवटीवर. अरे कित्येकांचे मुद्दे पडणार आहे तिथे. अरे मोठा रक्तपात होणार आहे. या हो या काय आहे हो बसा तरी तर बसा. मी आता गेलो आणि आता आलो. असं गेलो आणि असं आलो. चला रे चला आज आपल्या बायचा बर्थडे आहे. चलो अरे स्लिप काय तुम्ही काय त्याला पाहिजे. आपली पुराण असताना अरे पाटला तू घे थोडी. ओ वडील एकदम गाणं लावा.
पाटील
कल्याण असो मुली. फोटो काढ कोणा ओळख ना अगं मुली, अगं तू इनामदाराची मुलगी ना ग. छान. मी आले अगं हे काय, अगं मी भिक्षाधीश नाही, पांडुरंगाच्या कृपेने चांगला लक्षाधीश आहे. तुझा काहीतरी गैरसमज झालाय वाटतं. पांडुरंग पांडुरंग मी सावकार वाड्यात राहतो. गोपाळ बुवा म्हणतात मला. इनामदारांना भेटायला आलो होतो. आबाला भेटायला आलात ना? हो. अहो ते शेतावर गेले सकाळी. फेरी मारून येतो म्हणाले. कधी येतील माहित नाही. पांडुरंग पांडुरंग आज सकाळी भेटले होते ते मला म्हणाले तुम्ही घरी या, आपण सावकाशीनं बोलू. नाही. पांडुरंग पांडुरंग मुली, अगं उभी का तू? बैस ना इथे. नाही नको. तुम्ही बसा. अगं मुली, बैस ना इथे. नाही मी ना चुलीवर दूध ठेवलंय. हो का? बघून येते ना. अगं थांब मुली, अशी पुढे ये बघू. अगं मुली, तुझ्या म्हाताऱ्याला रस्तेच होय. वेडी कुठली? पांडुरंग पांडुरंग ये अशी बैस इथे. अगं लागू नकोस. ये बैस इथे. मुली, अगं मोठी भाग्यवती आहेस तू. ज्याच्या घरात पडशील त्याचा संसार कधी अगदी सोन्याचा करशील बघ. तू दूध गेलं वाटतं. पांडुरंग 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 पांडुरंग. अरे गोपाळ बुवा, तुम्ही कधी आला? ओ हा काय, आत्ता झालो तुमच्या पुढे. बसा बसा बसा. पांडुरंग पांडुरंग. अहो तुमच्या मुलीबरोबर बोलत होतो. इनामदार, फार गुणी मुलगी आहे तुमची. तिचा स्वभाव आवडला मला. मर्यादेशीर वागणं, नम्र बोलणं, मन मिळावू स्वभाव. पांडुरंग पांडुरंग फार चांगलं वळण लावलं मला मुलीला. हो, तशी फार समंजस आहे आमची सरिता. आता एकदा का चांगलं घर पाहून हे परक्याचं धन ज्याच्या त्याच्याकडे पावलं केलं ना की आम्ही मोठ्या जबाबदारीतून पार पडू बघा. हो आमचं तरी काय,
पांडुरंग पांडुरंग. अहो एकुलता एक मुलगा, त्याच्या डोळ्याचे 4 हात करून दिले की आम्ही राम म्हणून डोळे मिठाला मोकळे. कसं पांडुरंग पांडुरंग. पण एवढी मरणाची घाई कशाला लागली आहे तुम्हाला? अहो सोनमुख पहा, नातवंड खेळवा आणि मग कुशाल उलटी मारा की मरणाला. अहो इनामदार, अहो पुष्कळ मुली चालून आल्या होत्या माझ्या मेघनाथला. ते मुलींचे बाप अहो 10 लाख रुपये वरदक्षिणा द्यायलाही तयार होते. अहो मग काय, नवरा मुलगा तयार पाहिजे ना लग्नाला. अहो स्वतःच्या पायावरती उभा राहीपर्यंत लग्नच करायचं नाही म्हणतो. आता इनामदार, अहो तुम्हीच मला सांगा, पुण्या मुंबईचे 2 मोठे बंगले, 2 मोठ्या कंपन्यांची भागीदारी आणि शिवाय त्याच्याच गावावरती बँकेत एवढी मोठी रक्कम ठेवली आहे की माझ्या पक्षात त्यालाच तर मिळणार ना. अहो आमचं काय, पिकलं पान केव्हा गळून पडेल त्याचा काही नेम नाही. हो, ते तर खरंच आहे तुमचं. पण सध्या काय करताय तुमचे चिरंजीव? अहो इनामदार, काय करतात म्हणून काय विचारता? अहो या सोनाई गावामध्ये साखरेचा कारखाना टाकायचं म्हणतायत ते. कसं पांडुरंग पांडुरंग. छान हा. ऊस फारच निघतो या भागात. अहो हो तर त्यामुळे साखरेचा कारखाना जोरात चालेल हा. एक नंबर चालणार बघा. जावा मालक जावा, माझ्या पोराचा जीवन देवा, उसासारखा तोडला सर्वज्ञाच्या पोराची माझ्या तळाला. जावा मालक चला. सापडला का चित्रगुप्त? आज 2-3 जणांनी पत्त्या नाही बाबड्याचा. नदी विहिरी समुद्र धुडकून काढलं बघा. वेळाच्या भरात नदी मिळून देत हीच तरी भीती आहे मालकांना. आज
त्यांनी त्यांच्या जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल ना. अरे बंडूबा, अरे असं बोलतोय तरी काय आहे? खरं तेच बोलतोय मी. तुला माहितच आहे ते लोक किती उलट्या काळजाचे आहेत ते. त्या दिवशी हा चित्रगुप्त जर नसता तर तुझा रत्नाकर तुला काही जिवंत सापडला नसता रे, जिवंत सापडला नसता. वय वय, तुमचं देवकार सा जन्म बी पिटणार नाही माझ्याच्या. तुम्ही त्या दिवशी देवासारखं धावून आलात म्हणून माझ्या पोराचा जीव वाचला हो, नाहीतर मी काहीच नाही केलं. चित्रगुप्तने आपला जीव धोक्यात घालून वाचवले तुझ्या रत्नाकरला. आम्ही तिथं पोहोचतो तो त्या बाजूच्या झाडीतून 15-20 गावगुंड हातात कुऱ्हाड, भाले, लाट्या काट्या घेऊन धावत आले. अरे रत्नाकरला गराडा घातला त्यांनी. क्षणातच हाणामारीला आणि तोडामोडीला सुरुवात झाली. अरे काय सांगू कुशाबा, माझ्या तर काळजाचं पाणी झालं बघ. वाटलं रत्नाकरचे तुकडे गोळा करण्याचा दुर्दैवी प्रसंग येतोय रे माझ्यावर, दुर्दैवी प्रसंग येतोय. परमेश्वरा, लई घातकी वेळ आली होती र माझ्या पोराची. तेवढ्यात एक चमत्कार झाला. देवाला असल धावून गोळीबाराला सुरुवात झाली आणि पळता भुई तोडी झाली बघ त्या मारेकऱ्यांची. मी समोर पाहिलं, रक्तबंबाळ झालेला चित्रगुप्त दिसला रे मला, चित्रगुप्त दिसला. रत्नाकरला पाठीशी घालून सर्वांशी एकटा झुंजत होता रे तो. तेवढ्यात तो दाजी पाटीलाला मध्ये लुडबुड करायला. पण चित्रगुप्तने झालेल्या 2 गोळ्या, त्या 2 गोळ्या त्याच्या कानाच्या बाजूने अशा सनकन आवाज करीत गेल्या की तो सरळ पोलीस ठाण्याकडे धावत सुटला. पळताना त्याला धोतर सांभाळायची सुद्धा सूट नव्हती बघ. मला रत्नाकरची सोबत करायला सांगून चित्रगुप्त त्या मारेकऱ्यांच्या मागे धावत गेला. तो या क्षणापर्यंत मागे आला नाही रे. मग मालकांच्या कानावर घाला ही गोष्ट. नको निदान आजच्या दिवस तरी त्यांना हे कळतं कामा नये. तुला माहीतच आहे त्यांचा स्वभाव. त्यांना जर हे कळलं तर मागचा पुढचा काही विचार न करता ते आपली कुऱ्हाड घेऊन पाठीमध्ये घुसतील ते. लई वंगाळ झालं बघा. मोठा परोपकारी होता बाबडा. माझ्या रत्नूला जीवदान दिलं आणि स्वतः गेला. नाही ना, असं नाही मला. देव दयाळू आहे, कुठं तरी चुकीत असेल बघतो. बाप्पा रामराया, चुकानं परत आणले त्या देव माणसाला. शोधायचं बंड्या, ए बंड्या. कोण? चित्रगुप्त. बंड्या, अरे कुशाल आहेस ना? अरे कुशाल आहे मी. आबा कुशाबा, ए कुशाबा, काय आपला चित्रगुप्त आलाय. आबा. ए बंड्या, अरे कशाला बोलतोस रे? अरे मी काय स्वर्गातून खाली आलो नाही रे. अरे मी तुरुंगातून आलो, तुरुंगातून. तुरुंगातून म्हणजे? अरे गुप्त खुनी या भागात धरून बसलाय. गुप्त पोलीस त्याच्या शोधात आहेत बघ. काल मी ज्या गोळ्या झाडल्या ना, पोलिसांना वाटलं मीच खुनी आहे, म्हणून त्यांनी मला पोलिसात टाकलं रे. बापरे. मग काय, तपासणीत माझं पेस्तूल निघालं नकली आणि त्या 150 मला वेळ ठरवून सोडून दिलं. छान झालं. काय रे बंड्या, मला वेळ ठरवलं म्हणून की सोडून दिलं म्हणून?